तर नमस्कार मैत्रिणींनो, आज सकाळ सकाळ आमच्या घरी भांडणाचा कलेश सुरू आहे. त्या कलेशामध्ये मस्तपैकी असा जानूच्या पप्पांनी वामटीचा बेत आज भाजीचा आहे आणि वामटी धुतल्या आता आणि छानपैकी धुवून ठेवल्यात, पण ते खाऊस तर काय खऱ्या नाहीत आमच्या. येते वामटी दाखव इकडं. कुठं गेलं पण ती काय परत वरी. तर मी छानपैकी आता डब्बे बनवते लेकरायला. त्या वामटीची भाजी ती बनवणार आहे. तर आज दम वामटीचे खायचे, दम खायचा वामटीचा. दम खायचा, नावाला खायचा आणि द्यायला लोकांना. हे बघा छणछणीत अशा वामटे आहेत, चवचवीत टमटमीत कुमकुमीत. 1 किलो वामट आहेत. आता 1 किलो वामट्याचा कसा बघा आता दम होतय तिचा, मला दाखवतो मित्रांनो. जाऊया बबिया, काय करतोस रे तू? घ्या सामान घ्या, याच्या चहा खाली उतरा, कडे ठेवा वरी चटपटकीन आणि मला पक्कड द्या. भाजी हलवा तिथंच टाका भाजी तुम्ही. ज्याची गेली अक्कड त्याच्या नाकाला लावायची पक्कड. एवढ्यातच महापर्यंत झाला होता. तुम्हाला काय येते का दुसरं? अरे तो हरा का समजे का नाही का. नका 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 कितक्या लावून नका जाऊ. नका नका. नमस्कार मित्रांनो, तर बघा आज आणलेले आहेत पप्पानी छान अशा किती किलो आहेत 1 किलो 1 किलो वामटा. त्याच्यामध्ये हे बघू शकता असे ह्याच्यामध्ये आहे अद्रक, कोथिंबीर, लसूण, कांदा टमाटर हे पेस्ट केलेले आहे. तसंच झणझणीत असा काळा मसाला थांबा ब्रँड घरकुल पुडी जाऊ ब्रँड. इसे कहते हैं काला मसाला. मसाला दादा आणि इसे कहते हैं ब्रँड घरकुल. ब्रँड घरकुल आमच्या भाजीला चवच येते खास त्याच्यामुळे. पाणी दिलं थोडं. हांडा आहे का इथं? ह्याला घरगुती पद्धतीचा दम म्हणते. तर मित्रांनो तुम्ही दम बघत राहा, तर मी दम कसा करतोय ते आता. खोबरं एक आणलेलं आहे. तुम्ही सगळं पाहत राहत. ए गणपया, गणपत चल इकडे. नाही त्याला लाटानं सांडलं. आता वामटीचा दम खायचा आहे. त्यांचा दम झाला, आता आपला दम होऊ द्या. मी चहा पिऊन घेऊ का तोपर्यंत? आई काय लेकरू आहे का? गण्याला नाही जगू देत बघ्या बघ्या, नाही जगू देत गण्याला. आजच्या दिवस दे तुला 10 रुपये मी देते. शांतीला धरा, कालवा करू नका. माझ्या भाजीत बिस्किट तर घातली का नाही? काय केलं भाजीत मुंडकं बुडवून बघ्याचं मुंडकं बुडू बुडू खायचं. बघायला सांगायला तिकडे चल, तिकडे बघ तू, तिकडे माझा खा, चल तिकडे तिकडे. ही तर अशा प्रकारे सगळं कापून ठेवायचे. हा कायची कोणती घेतली कळते ना? नवीन घेतली. हा जीभ घेईन कापून. उसाना दे जरा, उसाना. म्हणलं बी असतं पण इथं व्हिडिओ चालू आहे. लागले बघा मला. मामा काय हाता लटलट कापतात बाबा. लयच हात लटलट लटलट. तेल तुम्हाला जसं खावं वाटतंय तसंच टाकायचं. म्हणजे कोणाला कमी, कोणाला शुगर बीपी आमक तंक असते म्हणून आम्ही कमी तेल टाकतो. हिला थायरॉइड आहे म्हणून फुगायले, म्हणून मला नाव ठेवते. कसली फुगायली नाही लय म्हणता खायले म्हणून. फुकरी कुठे फुकरी? आता एवढं तिंबलंय पीठ. आता ह्याच्यावर आमचं उद्या सकाळी आम्हाला स्वयंपाक करायची गरज लागते बहुतेक असं वाटायला मला आज. डब्याला काय नेतो चपातीवर? शेंगदाणे आणायला लागते. विशेष गोष्ट म्हणजे चुलीवर का नाही सकाळ सकाळ भाजी करण्याची मजा वेगळी असती. मी गॅसवर चपात्या करणार आहे, मला गॅस भरून आणून द्यायचं. चुलीवरच्या चपाती चांगल्या असल्यावर
असं तेल बघा थोडं ना किती गरम टाकलंय. टाकू द्यायचं. किती मोठं तेल टाकते. कढई अशी आहे म्हणून तुला तसं दिसायला लागलं. कसे वामटी बी तसं कसे कडे असं खात्याने बिचू ऐका असं ना आपण भाजीचा ताण कमी आहे ती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आमच्या घरात पप्पाला खाल्लं की मला वाटत नाही. रात्रीची भाजी आहे खाऊन जा चुरून चपात्या गरम गरम करून देते म्हणजे दुपारचं चपात्या करते मला पण भरपूर काम आहे. अशा प्रकारे आपलं तेल गरम झालं. आता तेलामध्ये आपण पेस्ट पडायची. आमचे आचारी भाजी आमचे कॅमेरामॅन भाजी करताना तुम्हाला दिसत असतील कोणत्या व्हिडिओ मध्ये असतील तर फक्त भाजी करताना दिसते. त्यांना व्हिडिओ करा म्हणलं की ते म्हणतात माझी जीभ आकुडे माझी दात बाहेर आहेत मला बोलायला आधी एक काम कर लिंबू त्यांची जीभ मधीच आहे अटकळली अटकळी अटकळली. लय मोठी जीप आहे तरी आता काय 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 केली आता तुम्ही भांडे बाजू खाली टेकणं राहिला म्हणजे आता कळ आहे का सांगितलं म्हणजे चटकला चटक बसला शांत बसा. मला जर तिकडे काही झालं का नाही बघा हो पाहिजे गरगट करून हसणं काय पटत आहे बाबा जीवाला काय नाही बाबा तुला आगाव झालाच बघ तुझी काय मला माया येईना. कच्च सगळा मसाला असते. पेस्ट कच्ची असते त्याला चांगली लाल जरी अशी होऊ द्यायची. तुला सांग्या म्हणले ऐ घेतला बाबा चाकू खिडका आंबा जांबी आणून दिलाय ना आळ्या असत्याला. बाबाने सगळं भविष्य बघून ठेवलेलं असते का पुढचं काय होणार आहे काय नाही. बघा ना कशी लाल लाल दिसायली. चुलीवर सुर हाय काढाला हल्दी पावडर सगळं काढून फेकलं पोरग बापाला बी ऐकलं आणि कुणालाच ऐकलं. द्याला आमटी हिरव्या मिरच्या म्हणजे केली असते ना लई झणझणीत झाली. मम्मीचं तोंड कोण आद्या माणसाला झाड केलं नरडे बसले आमच्या आरडून आरडून सकाळपासून माझं तर थायरॉइड वाढतोय अजून. मग माझी चप्पल कोण मागं नाही लागले. माझी चप्पल तुटल्या दोन्ही पण. तुम्ही सगळे वापरायला लागलात माझी चप्पल. तर बघा असं तेल सुटेपर्यंत असं लाल 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 भाजून घ्यायचं. उसमें सिर्फ धुआं धुआं निकल रहा है कुछ भी नहीं दिखाई दे रहा. दिखा दिखा. आणि छान पैकी हलवून घ्यायचं. आमचे पप्पा म्हणतात की भाजी फक्त हलवण्यावर असते. त्यांना हॉटेलमध्ये कामाला राहायचं हे आली ऑफर आली पण आम्हाला इथं खाऊन झोपायचं असते कधी ऑफर कुणाच्या घ्याव्या. तरी तू आमच्या काढून शेरवा बनवायचा वाटी वाटी रसा प्यायचा म्हणावं सर्दी खोकला सगळा जातोय म्हणायचं. बरं मासे ना मला फुलपात्र देता का कोणी चहा प्यायला. ते घ्या तर चहा माझावाला. गार्डन झाला असेल कवर झालंय माझ्या बाब्याच्या गार्डन मला चहा देखील नाही प्यायला भेटायला. आमच्या नानाला म्हणावं कवा सर्दी खोकला होत नाही रोज माशाच्या वाटी 2 वाट्या 4 वाटी पीठ म्हणायचं. आहे का बघायचं मी तुम्हाला मास. आज 7वा दिवस आहे. 6वा मारत नाही तसं तर. झाली का भाजी. झाला कडक दणका. आता तेल सुटलंय बघा. काहीच लागली तुझं एक आपल्या चवीनुसार मीठ डालने का. कसा धुवा धुवा निघालाय. आता राहिला मेन आपला झणझणीत घरचा काळा तिखटाचा मसाला. मला काय लाज आहे का नाही बाब्याला. आता काय केलं.
जसं आपल्याला लागतंय आपल्या आपल्या पद्धतीनं तिखट जसं लागेल तसं घ्यायचा. माझा हात गळातून आला. हा? हा दम करायचा म्हणल्यास अरे काम राहिलं की खोबरं टेस्टिंग खोबरं म्हणते त्याला टेस्टिंग. आता आणखीन एकदा हलवा लागतो. आधी टाकायचं लक्ष नव्हतं का? काय नसतं खोबरं तेलासाठी असते म्हणून. आणि काय होतं एकदम चांगला बसतोय आणि चव येते त्याला. तुम्हाला ते तर आचारतं ना, आम्हाला येत नाही. बिस्किट कुठं आहे माझा? महाग. निंबू. बघा मला तुझं हसू बी यायले, तुला उठून हाणू बी वाटायले. करू काय कोणताच इलाज नाही. आता थोडी कढई खाली घ्यायची. फास्ट मध्ये घे. तिला चहा गरम करायचंय. मग खाली घेतच नाही. आता थोडं उठावं लागतंय जरा. लाकडं चुलीला ओले घालतं सरपण बांधावं लागतं. आपलं सॉरी सर पण आला असेल. चला उद्या. अशा प्रकारे मसाला सगळा लागू द्यायचा. चांगलं करकरीत हलवून घ्यायचं ह्याला खाली खाली उतरून पण कारण की वरी पोळायचं जास्त बी वाटतंय. आता बघा वास यायला पुन्हा खाली. कसला वास आहे काय? हा टेस्टचा वास घेऊन घेतला कसं वाटतंय कसं नाही. गणप्या पटकन पाण्याने गेला समज. चल चल लवकर चल. अरे दादा म्हण रे, दादा म्हण. दादा म्हण म्हणलंय तुला. हे सगळं दादा शिकवायला लागलाय. मम्मी काय कोणती म्हणते? आई म्हणती गणप्या? कोणती आई म्हणती रे? आ कोण कोण? तुझं थोबाडच राखवी आज. तूच तुझी माय. अरे देवा, कैसे शब्द यहाँ पर अनाप शनाप बोले जा रहे हैं भगवान. ये सुनने से पहले मेरे कान ही क्यों नहीं बहरे हो जाते. तर बघा मित्रांनो आता कसं दिसतं सांगा बरं. पुन्हा कुणाच्या तोंडाला पाणी सुटतंय बघून असं. बाई माझं नावच नाही, देवानं नावच नाही. पाणीच कसं सोडावं तोंडाला. घरी खायचं असल्यावर सुटत, बाहेर द्यायचं म्हणल्यावर सुटत नाही मला. गणप्या चल पाणी आम्ही एक ग्लास आणखी. आता इथं वांबट का नाही निब्बर मासा असल्यामुळं का नाही ह्याला दम बसायला वेळ लागतंय. पांढरी प्लेट एक आधी ग्लास आण. ती पांढरी प्लेट आण. खायला खायला चला आता भाजी शिजल्यावर दाखवू. बस नाही थांब. आता अजून काय चुना घेतला. घेतलंय. तुमचा हत्यार घेतला. ए पांढरी प्लेट दे ती लवकर निघती काळ. तुम्हाला सांगतो देखो यहाँ पर आचार्य चक्कर देख रहे हैं. सो आचार्य बाबू कैसी लगी आपको भाजी? हाय नाही रे. दे बाबा आताशी. ती झाकलेली आहे जुरडीवर. असं तेच म्हणलं द्या. तोंडामध्ये आता दम निघत नाही. शिजूस तर बी दम निघत नाही. नाही निघायचं तुम्हाला. तेवढंच येड आहे. खायचं झोपायचं. माय माझा चहा प्यायचा बी राहिला.
माझी आई हा 9:30 झाले